हॅलो नमस्कार. चला मी आज तुम्हाला मस्त कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी कोथिंबीरची जुडी घेतली मस्त बघा, किती हिरवीगार आहे मस्त. चला मग आता मी सुवून घेते चांगली स्वच्छ मस्त आणि सुटल्यानंतर धुवून घेते. धुतल्यानंतर कापून घेणार. मग तुम्हाला दाखवते वड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. चला लागूया आम्हाला. इकडे बघा आपली कोथिंबीर चिरून झाली मस्त, एकदम बारीक चिरायची मस्त आणि स्वच्छ धुवून घ्यायची. किती हिरवीगार दिसते मस्त. त्याच्यामध्ये गवत बिवत असतं ना, ते काढून घ्यायचं सगळं आणि बारीक चिरून घ्यायची. बघा इकडे धुवून पण झाली माझी कोथिंबीर मस्त 2-3 पाण्याने. इकडे बघा तिखट, हळद, मीठ आणि ओवा आणि तीळ घेतली आहे आणि बेसन पीठ घेतलं आहे. आपण आता हे ना हे सगळं कोथिंबीर धुतलेली ना त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्यानंतर पीठ टाकून घ्यायचं. आणि पीठ जास्त टाकायचं नाही, पीठ वापरायचं नाही जास्त कोथिंबीर वड्यामध्ये. म्हणजे कोथिंबीर दिसायला पाहिजे बाबा असं टाकायचं फक्त, म्हणजे आपला अंदाज समजतो आपल्याला. आता याच्यामध्ये एक घोट पण पाणी टाकायचं नाही. पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं मग आपल्याला वाटलं पाणी टाकायची गरज आहे तर मग थोडं पाणी टाकत चालायचं. एवढं थोडं पाणी टाकते मी आता. म्हणजे जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण नाही. बघू शकता तुम्ही मी कशी करते तसं करायचं. मला तरी थोडं पाणी लागलं. कोथिंबीर धुवून ठेवली होती मी, ते पाणी नितरून गेलं तर त्याच्यामुळे पाणी कमी लागलं मला. काही जास्त लागलं पाणी त्याच्यामुळे. नाही तर कोणाला ना पाण्या बी लागत नाही, पाण्याची गरज पण पडत नाही. हे बघा मी थोडं पाणी करून टाकते. जेवढं पाणी लागेल तेवढंच टाकलं आहे मी. बघा सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त. आणि एवढ्या भारी लागतं नाही कोथिंबीर वडी, तोंडाला चव येऊन जाते डायरेक्ट. आणि इकडे बघा ताट ठेवला मी आणि चाळणीला आहे ना तेल लावून घेणार. खाली तेल नाही पडणार त्याच्यामुळे मी ताट ठेवला आहे खाली, कारण की खाली तेल लागून जाईल किचन ओटायला, म्हणून मी ताट ठेवला खाली. वरून तेल लावलं आणि आता बघा हे आपण सगळं मिक्स केलेलं पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि असं थापडून घ्यायचं मस्त चाळणमध्ये. बघा मी कशी थापडते तसं बघा. आणि तसं करायचं एकदम सोपं आहे आणि तर वाजून जातं 15 मिनटामध्ये. इकडे बघा मी पाणी पण ठेवलं होतं मस्त गरम करायला आणि त्याच्यावर चाळण ठेवली. चाळणवरती ताट ठेवायचा, झाकून द्यायचा आणि 15 मिनटं आहे ना उघडूनच बघायचं नाही. 15 मिनटं झालं की मग उघडून बघायचं. मग आपल्याला समजतं कच्चे का झालं असं. पण होऊन जातं ते 15 मिनटामध्ये, लगेच होऊन जातं 15 मिनटात. हे बघा हा ते झाले 15 मिनटं. मी आता उघडून बघते. हे बघा मस्त झाले आपले, शिजून गेले. बघा किती भारी झाले ना, किती कडक झालं बघा मस्त. नाही तर मग सुरी नाही तर किंवा चम्मच असं त्याच्याने चेक करायचं बघा शिजलं. कच्चं राहिलं ना मग ते चमचाला पीठ आहे ना चिपकून जातं आणि झालं ना मग पीठ चिपकत नाही. हे बघा एकदम मस्त झालं आहे आपल्या वड्या. मी आता हे खाली उतरून घेणार आणि गरम कट करायचं नाही, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं मस्त. थंड झाल्या का तरच कट करायचा मस्त. बघा पहिल्या साईडला कट मारायचा. तुम्हाला जेवढ्या वड्या पाहिजे मोठ्या छोट्या तसा कापू शकता तुम्ही. मी मोठ्या केल्या आहे आणि जसं थोडं जाड पण केलं आहे मी आणि मोठ्या केल्या एकदम. नाही तर कोण एकदम पातळ करता बारीक आणि एकदम छोट्या करता. पण मी तसं नाही केलं, मी जाड ठेवल्या थोड्या आणि मोठे केले. हे बघा मोठे पीस कापले मी डायरेक्ट. तुम्हाला जसं पटेल तर मी तसं कापू शकता. बघू शकता तुम्ही एकदम भारी झालं आहे मस्त. एवढ्या चव लागल्या ना खायला मस्त, तोंडाला चव येऊन गेली. एवढ्या भारी लागल्या कोथिंबीर वड्या. नक्की करा तुम्ही पण आणि मला सांगा कसे झाले काय झाले नक्की. आणि याच्यामध्ये ना आपण हिरव्या मिरच्याचं वाटणसुद्धा टाकू शकणार. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं हे वाटून ते सुद्धा टाकू शकणार. पण मी तसं काही टाकलं नाही आहे. मी फक्त तिखट, मीठ, हळद तेवढंच टाकलं आहे. बघ साध्या सिंपलच बनवल्या मी, कारण की मुलाला आवडत नाही मिरच्या टाकून, असं तिखट टाकूनच आवडतं त्याच्यामुळे मी असंच बनवते मग. आणि ओवा नक्की टाकायचा. ओवा टाकला तरच तुमच्या वड्याला चव येणार, नाही तर मग चव येणार नाही. हे बघा असं बारीक करून घेते मी मस्त, म्हणजे कापून घेते. जास्त बारीक पण नाही जास्त मोठे पण नाही, असे कापले मी. हे बघा किती मस्त झाले ना, एकदम भारी. तुम्ही एक पीसचा 2 पीससुद्धा करून घेत ना. मी बघा जे मोठे पीस होते ना त्याचे असे 2-2 करून घेतले. चला मग आता तळायला घेणार. मग सगळे काढून घेणार आणि मग नंतर तळायला घेणार.
इकडे मग आम्ही आता तळते. मस्त कढईमध्ये तेल ठेवलं मी तापायला. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, तेव्हा टाकायचे वडे. थंड तेलामध्ये टाकले ना मग ते त्याच्यामध्ये तेल घुसून जातं, मग सगळं तेलकट लागतात ते वडे. त्याच्यामुळे यांना तेल चांगलं तपू द्यायचं आणि चेक करून बघायचं तेल तापलं की नाही तापलं. म्हणजे तेल तर मस्त तापलं एकदम भारी, जास्त पण नाही कमी पण नाही. आणि जेवढे तेलामध्ये जेवढे वडे मारतील ना तेवढेच वडे टाकायचे, जास्त पण नाही टाकायचं. हे बघा मी 4-4, 5-5 टाकते मी फक्त. आणि 1 मिनटं होऊ द्यायचा, हात लावायचा नाही. त्याच्यानंतर पलटी करायचे. मग 1 मिनटामध्ये किती मस्त लाल जरा झाले ना, एकदम भारी. खालीवर करायचं मस्त, मग एकदम भारी येतात. जास्त टाकले ना मग ते तेल कमी पडतं आणि वडे जास्त होऊन जातात. त्याच्यामुळे ना तेलकट लय लागतं मग खायला. हे बघा किती मस्त तळून झाले माझे लाल जरक मस्त. जेवढं कडक तळायचं राहिलं तेवढं कडक तळू शकता तुम्ही. फक्त बारीक गॅस करून तळायचं, मग एकदम कडक कुरकुरीत होता मस्त. मी थोडे जाड केले ना हे, आम्हाला असेच आवडतात. बारीक केले ना मग ते जास्त बळून जातात, त्याच्यामुळे मी असेच करते. हे बघा झाले माझे वडे तयार. हे बघा किती भारी दिसत आहे ना. तुम्हाला कसे वाटले, काय वाटले आजची रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढची रेसिपीमध्ये. रेसिपी म्हणजे ब्लॉगच आहे माझा, रेसिपी नाही आहे. पण मी कधी कधी टाकते अशी काहीतरी बनवून व्हिडिओ तुमच्यासाठी. असं काहीतरी वेगळे टाकते मी. आता लई दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नाही जास्त. हा पिवलं त्रास येतो ना, त्याच्यामुळे बनतच नाही माझं व्हिडिओ काढायचं. मोबाईलच मागतो तो, त्याच्यामुळे जमतच नाही जास्त व्हिडिओ काढायचं. चला बहिणीनं जेव्हा जमेल तेव्हा व्हिडिओ टाकणार.